हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, ह्या ब्लाऊजची सुंदर अशी आपण पोटली बटनची बॅक डिझाईन बोटनेकमध्ये बनवली होती. आता ह्याच ब्लाऊजची आपल्याला स्लीव डिझाईन बनवायची आहे. तर बघा, अशा 4 पदरी मी ब्लाऊजसाठी घडी मारून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, इथं आपली 8.25 इंच आहे. जोड द्यावा लागला तर थोडासा किंचित अर्धा इंच चालेल, नाहीतर नाही. बघा, इथं आपली 9.5ची तयार घडी आहे, तर मी इथं 10.25 इंच घेणार आहे. 1.25 इंचच फक्त मी मार्जिन घेते शिलाईसाठी, बघू शकताय तुम्ही. आणि अशी एक टिक मार्क करून घेतली. वरती बघा 2.5 इंच घ्यायचे आहे आपल्या पपसाठी. तुम्ही 2.5-3 इंच घेऊ शकता, मी 2.5च घेणार आहे. अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा, आता इथून खाली 2.25-3 इंच परत अशी तिरकी लाईन मारून घ्यायची. तिरक्या लाईनचा बरोबर मध्ये काढायचा आहे. बघू शकता, इथं मध्यावरती एक टिक मार्क केली आणि मध्याच्या खाली अर्धा इंच आणि वर अर्धा इंच अशी टिक मार्क करून घ्यायची. आणि बाहीला असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही. हा असा बाहीला मी आकार देऊन घेतलेला आहे. तर आपला दंडगीर किती आहे, प्लस 1.5 इंच 1.25 इंच शिलाई मार्जिन, बघू शकता. आणि अशी एक लाईन मारून घ्यायची आहे. ही आपली फिटिंगची, ही आपली कटिंगची. आता इथे एक बरोबर असा हा मध्य सेंटरमधून अशी मी टिक मार्क करून घेतली आणि असा परत बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकताय. आणि इथं हा जॉईन करायचा आहे. हा बॅकचा झाला, हा फ्रंटचा. असा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. एवढा आपला पप तयार होणार आहे. सुंदर असा आपला पप स्लीव्स तयार होणार आहे. बघा, कुठेही जादा मापी न घेता अगदी कमीत कमी मापे घेऊन कशी बाही कटिंग करायची पपची, ते तुम्हाला मी डिटेल दाखवलेलं आहे. बघा, मी तो आकार कटिंग करणार आहे. असा जास्त मापे वगैरे घ्यायची नाही, अगदी सोप्या पद्धतीने पफची बाही कशी कटिंग करायची हे तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे. बघू शकता, यातले 2च फक्त पार्ट आपल्याला उचलायचे आहेत आणि आतल्या बाहीला असा सुंदर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, नाही दिला तरीही चालेल, पण शक्यतो माझं मत आहे दिलेलाच बरा, म्हणून मी आतला आणि बाहेरचा असे दोन्ही बाहीला आकार देऊन घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. आपलं स्लीव्ज बाही बघा. आता मी एक बाही काढून ठेवते. पप स्लीव्ज विथ पोटली बटन अशी आपली स्लीव डिझाईन आहे. आणि हा आपला बाहीचा कपडा आहे, मेन फॅब्रिक. तो डबल फोल्ड करून व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा, बघू शकताय तुम्ही. बघा, डिझाईन आहे त्यामुळे डिझाईन आपली व्यवस्थित चेक करून घ्यायची. पाटीतली आपली डिझाईन कशी आहे, बाहीची डिझाईन कशी आहे, व्यवस्थित चेक करूनच आपल्याला बाही ठेवून कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि बाहीचं व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे, बघू शकताय तुम्ही. जशी आहे तशी व्यवस्थित पसरवून घेऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिन सोडून कटिंग करून घेतला तरी चालेल, अर्धा इंच मार्जिन सोडूनच कटिंग करायचं आहे. आपल्या 2 बाह्या झाल्या, ह्या सेपरेट करून घ्यायच्या अगदी व्यवस्थित अशा, बघू शकताय तुम्ही. बघा, आता मेन फॅब्रिक सव्वाचं ठेवलेलं आहे. मागचा पुढचा भाग व्यवस्थित ठेवून आपल्याला अशी एक टिप मारून जॉईन करून घ्यायचं आहे. तर आता अस्तर आपल्याला व्यवस्थित असं आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, अगदी अस्तर बाहेर दिसणार नाही, मेन फॅब्रिक आत जाणार नाही, ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित अशी आपली दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. इथं मी सिंगल फूटचा वापर करणार आहे पोटली बटनसाठी, म्हणून मी इथं सिंगल फूट ऑलरेडीच जॉईन करून घेतलेला आहे. आता मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित आहे असं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. पप स्लीव्जला पोटली बटन खूप सुंदर दिसतो. फ्रंटला पोटली बटन, बॅकला पोटली बटन, अगदी सुंदर अशी व्यवस्थित डिझाईन दिसते बोटनेकसाठी. या ब्लाऊज शिवलेला फुल व्हिडिओ मी सेंड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, कुणाला हवा असेल तर तुम्ही बघू शकताय. मेन फॅब्रिक व्यवस्थित असं कटिंग करायचं, अस्तर कुठेही कट होता कामा नये. बघा,
बरोबर मध्य सेंटर करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता मध्य सेंटरपासून थोडासा इथं कॉर्नर तिरका गेला आहे बघा. मध्य सेंटरपासून बरोबर 3 इंचावरती बघा असं 3 इंच घेऊ शकताय किंवा असं 3 इंच घ्यायचं म्हणजे परफेक्ट आपला आकार येतो. इथं 3 इंच मध्यापासून ह्या बाजूला 3 इंच आणि मध्यापासून ह्या बाजूला 3 इंच बघा. तसे छोटे छोटे मी 4 प्लेट्स टाकून घेते. बघू शकता छोटे जितके छोटे टाकतील तेवढं खूप सुंदर अशा दिसतात. आणि बरोबर अशी टीप मारून घ्यायची. ह्या बाजूच्या सुद्धा अशाच आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. अशा व्यवस्थित 4 टाकून घ्यायचे आणि परत आपली टीप मारायची किंवा अशा जरी घेतल्या तरीही चालेल. पण इकडे जितक्या प्लेट्स बसल्यात तितक्याच प्लेट्स त्या बाजूला सुद्धा आपल्याला बसायला हव्यात. बघू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित असे टेप मारून घ्यायची. बघा किती सुंदर असं आपला पफ आलेला आहे. बघू शकता छोटासा आणि मस्त दिसतो बघा. खूप सुंदर असं आलेलं आहे. आता बरोबर 1-1 इंचावरती मध्य सेंटर करून घ्यायचा बाहीचा आणि त्याच्यापासून बरोबर 1-1 इंचावरती ह्या बाजूला जितके पोटली बटन त्या बाजूला तिथेच इतके पोटली बटन टाकून घ्यायचे आहेत. किंवा बघू शकताय तुम्ही आपलं फिटिंगचं माप किती येणार आहे. इथं बघा 5 इंच येते फिटिंगचं माप प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे पुढं. आणि तिथून 1-1 इंचावरती बघा मी इथं टिक मार्क करून घेतली आणि तिथून 1-1 इंचावरती आपल्याला पोटली बटन जॉईन करून घ्यायचे आहेत. त्यासाठी पूर्ण पोटली बटन मी 1-1 इंचावरती असे टिक मार्क करून घेते म्हणजे सगळे पोटली बटन अगदी व्यवस्थित एकसारखे लागले जातील. अंदाजे पंचे कधीही लावायचं नाही. अगदी पोटली बटन एकसारखे खूप सुंदर असे दिसतात. बघा तुम्ही किती पोटली बटन आपले बसतात ते मी चेक करून घेते. त्या हिशोबानेच मी तुम्हाला पोटली बटन तयार करून दाखवणार आहे. पोटली बटन ही नेहमी सिंगल फूटनेच लावावे म्हणजे खूप सुंदर लागले जातात. बघा हा साडीचा मॅचिंगचा कपडा मी घेतलेला 1.5 इंचाचा आणि हे पेपर कॅनवा जो असतो आपल्या साडीतला तो घेतलेला आहे. तो असा पण 1.5 इंचाचाच व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा घड्या वगैरे मारून बरोबर रोल करून मध्य सेंटरला असा घ्यायचा आणि अगदी व्यवस्थित असा टाईटमध्ये आपल्याला गुंडाळायचा आहे. हे पोटली बटन खूप सुंदर असे तयार होतात. बघू शकता तुम्ही. आणि 2-3 गाठी मारून व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. असेच भरपूर असे मी पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता सगळ्यांची मापं एकसारखीच पाहिजेत म्हणजे एकसारखाच पोटली बटन होतो. कुठलाही पोटली बटन छोटा मोठा होत नाही. अगदी एकसारखे एक साईजमध्येच येतात. तर बघू शकता खूप सुंदर असं आपला पोटली बटन तयार झालेला आहे. बघा बरोबर असा पोटली बटन सिंगल फूटने लावायचा म्हणजे अगदी व्यवस्थित बसतो. बघा आता सगळे पोटली बटन मी एक करून व्यवस्थित जिथं मार्किंग केलेलं आहे ना तिथं व्यवस्थित असे लावून घेते. शक्यत पोटली बटनसाठी कॉन्ट्रास्टच कपडा वापरला तर खूप सुंदर दिसतो. म्हणून मी साडीच्या मॅचिंगचा इथं पिंक कलरचा कपडा वापरलेला आहे. सगळे पोटली बटन एकसारखे एक लेवललाच लागतील ह्याची काळजी घेत आपल्याला पोटली बटन लावायचं आहे. काय होतं पोटली बटन एक छोटा एक मोठा अजिबात फिनिशिंग येत नाही. त्यामुळे एकसारखे एक लेवललाच कॅनव्हासचं पण कटिंग आणि कपड्याचं पण कटिंग करून घ्यायचं म्हणजे एकसारखं एक लेवलला सगळे आपले पोटली बटन तयार होतात. बघू शकताय तुम्ही. आणि एक लेवललाच लावताना सुद्धा आपल्याला लावायचे आहेत. बघा खूप सुंदर अशी आपली पोटली बटन लावलेले आहेत. बघू शकताय सगळे एकसारखे एक लेवललाच आलेले आहेत.
बघा आता ह्याला लगेच मी आपल्याला हे पोटली बटन सिंगल टिप मारलं ना तर लगेच त्याची आतली जी बाजू असते ती बाहेर येते, म्हणून यासाठी मी लगेच त्याच्यावरती अशी डबल टिप मारून घेणार आहे. म्हणजे त्याचा जो शिल्लकचा कपडा आहे तो बाहेर येणार नाही आणि दिसायला खूप फिनिशिंगमध्ये पोटली बटन दिसतील. ह्यासाठी अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघू शकता एकसारखे एक लेवल अगदी सुंदर असे पोटली बटन आपले आलेले आहेत. बघू शकता बाहीची डिझाईन बघा, खूप सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे. बघू शकता एकसारखे व्यवस्थित पोटली बटन आलेले आहेत. पपची बाहीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.